शिळ्या चपात्या संपवायचा एकच मार्ग तो म्हणजे चपातीचा चिवडा. तर काल माझ्या घरी माझी भाची आणि यांच्या मामाची मुलगी दोघे जण आल्यात आणि इकडे या चौघांचा खेळ चालू झालाय. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक राहिलेल्या आणि चपात्यांचं काय करायचं म्हणून मी चपातीचा चिवडा करायला घेतला. काही जण याला चपातीचा तुकडा चपातीचा मलिदा म्हणते ते, पण आम्ही चपातीचा चिवडा म्हणतो किंवा तुकडा पण म्हणतो कधी कधी. आता मी ही चपाती सगळी मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे. अशी बारीक करून घ्यायची चपाती, लय पण मोठी ठेवायची नाही, लय पण बारीक करायची नाही. तर या पद्धतीने बारीक करून घ्या म्हणजे चांगलं लागतं चवीला. चपातीचा चिवडा करायचा म्हणल्यावर कांदा तर पाहिजे आणि त्याबरोबर कढीपत्ता पण पाहिजे. तर आता मी इथं कांदा चिरून घेतलाय, कढीपत्ता पण आणलेला आहे. आता कढईमध्ये मी जिरे मोहरी फोडणी देऊन त्यात कांदा आणि कढीपत्ता भाजून घेणार आहे. तेलात चांगला कांदा भाजून घ्यायचा आणि तुम्ही मिरचीमध्ये पण करू शकताय किंवा चटणी टाकून पण करू शकताय. मग मी आता इथं चटणी टाकून करणार आहे. तर फक्त कांदा आणि कढीपत्ता भाजून घेतलाय. आणि काय झालं माझं विसरलं बाकीची रेसिपी दाखवायचं, डायरेक्ट मी चिवडा झालेला दाखवते. तर अशा पद्धतीनं चिवडा करून घेतलाय मी चपातीचा. जर शिल्लक राहिलेली चपाती कडक झाली असेल तर मग मिक्सरमध्ये बारीक केल्यावर त्याला थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा म्हणजे चपाती मऊ होती. आणि जर चपाती पहिल्यापासूनच मऊ असेल तर मग काही पाणी लावायची गरज नाही. आता मी चपाती चिवड्यामध्ये एकदम नकळत थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण की चपातीमध्ये मीठ टाकलेलं असतंय. तर आम्ही चिवडा खाऊन घेतो आणि चिवडा खाल्ल्यानंतर आम्ही पेरू कापून घेतले. तर लाल पेरू आणले होते येताना त्यांनी दोघींनी. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.